मी प्राध्यापक रामा माने, MA MPhil अर्थशास्त्र, आबासाहेब काकडे महाविद्यालय बोदेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर। आज मी या ठिकाणी कृषी उत्पादकता या विषयावर बोलणार आहे। कृषी उत्पादकता हा विषय प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतीशी निगडीत असलेला दिसून येतो। आज भारत हा खेड्यांचा देश किंवा ग्रामीण भागाचा देश म्हणून ओळखला जातो। शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे आणि त्यामुळे भारतीय लोकांच्या दृष्टिकोनातून शेतीची उत्पादकता हा विषय अतिशय महत्त्वाचा असलेला दिसून येतो। यामध्ये प्रामुख्याने कृषी उत्पादकता म्हणजे काय मग, तर या संदर्भात आपल्याला असं सांगता येईल की शेत जमिनीच्या अंगी उपजत आणि अविनाशी जे गुणधर्म असतात त्यामुळं शेत जमिनीच्या अंगी जी शक्ती निर्माण होते त्या शक्तीलाच उत्पादकता असे म्हणतात। या ठिकाणी की शेतीमधून नवीन निर्मिती करण्यासाठी जी क्षमता किंवा शक्ती असते त्या शक्तीला या ठिकाणी कृषी उत्पादकता असं संबोधलेलं दिसून येतं। आता प्रामुख्यानं ही उत्पादकता आपल्याला दोन प्रकारे मोजता येते आणि यामध्ये पहिला प्रकार आपल्याला सांगण्यापूर्वी की ही कृषीची उत्पादकता ही वेगवेगळ्या शेतजमिनीच्या प्रकारानुसार भिन्न असलेली दिसून येते। थोडक्यात सांगायचं झालं तर आपण म्हणतो काळी कसदार जमीन, गाळाची जमीन, मुरमाड जमीन किंवा याही व्यतिरिक्त बरडी, लाल मिश्रित माती, त्याचबरोबर पोयटा, खडकाळ, मुरमाड, हिरव्या किंवा तांबूस अशा वेगवेगळ्या प्रकारची जमीन आपल्याला भारतामध्ये पाहावयास मिळते आणि या प्रत्येक शेत जमिनीच्या अंगी जी नवीन निर्माण करण्याची क्षमता किंवा शक्ती आहे ती वेगवेगळी असलेली दिसून येते। या उत्पादन करण्याच्या शक्तीमध्येही आपल्याला वाढ करता येऊ शकते आणि मग ही उत्पादकता मोजण्यासाठी प्रामुख्यानं प्रमुख दोन पद्धतीचा वापर केला जातो। त्याच्यातील पहिली पद्धत जी आहे ती या ठिकाणी प्रति हेक्टरी उत्पादकता। आता प्रति हेक्टरी याचा अर्थ दर हेक्टरमध्ये। आता ग्रामीण भागामध्ये अनेक वेळा असंही लक्षात येतं की हेक्टर म्हणजे नेमकी किती, तर आपल्याला असं थोडक्यात सांगता येईल की 33 बाय 33 फूट जर असेल म्हणजे 1089 स्क्वेअर फूट असेल त्याला आपण 1 गुंठा असं म्हणतो। मग असे 40 गुंठे असतील तर 1 एकर होतो आणि असे 100 गुंठे किंवा 2.5 एकर असेल तर त्याला आपण 1 हेक्टर असं म्हणतो। त्या प्रति हेक्टरी या शेत जमिनीची उत्पादकता किती आहे किंवा 1 हेक्टरच्या शेत जमिनीमधून एकूण किती उत्पादन मिळालेलं आहे हे मोजल्या जातं आणि त्यानुसार प्रति हेक्टरी उत्पादकता काढली जाते। थोडक्यात या ठिकाणी प्रति हेक्टरी उत्पादकतेमध्ये एकूण उत्पादन भागिले एकूण क्षेत्रफळ कंसामध्ये हेक्टर। आता हे हेक्टर का घेतलं? एकूण क्षेत्रफळ एखाद्या वेळेस 5 एकर जमीन असू शकते, एखाद्या वेळेस 1 एकर जमीन असू शकते आणि त्याच्यातून उत्पादन घेतलं जातं।
कारण भारतामध्ये शेतजमिनीचं आकारमान खूप लहान आहे. लहान लहान तुकड्यामध्ये किंवा तुकडीकरण आणि विभाजन यामुळं भारतीय शेतजमिनीचा आकार हा खूपच छोटा छोटा होत गेलेला या ठिकाणी दिसून येतो. मग यानुसार जर आपण थोडक्यात विचार केला, एक उदाहरण म्हणून 5 एकर घेतलं म्हणजे 2 हेक्टर. 5 एकरामध्ये साधारणपणे 75 क्विंटल कापूस उत्पादन झालं आणि त्यासाठी आपण 5 एकर क्षेत्र म्हणजेच 2 हेक्टर एवढं क्षेत्र घेतलेलं आहे. मग या 2 हेक्टरमध्ये जर 75 क्विंटल कापूस मिळत असेल तर आपल्याला प्रति हेक्टरी काढता येतो. किती? 5 एकर आहे, 15 × 5 = 75 म्हणजे एका एकरामध्ये 15 क्विंटल. या पद्धतीनं प्रति हेक्टरी उत्पादकता किंवा 2 हेक्टर प्रति हेक्टरी उत्पादकता काढायचं झालं तर मग 75/2 म्हणजेच किती येणार आहे या ठिकाणी? 37.50 क्विंटल एवढं या शेतजमिनीची प्रति हेक्टरी उत्पादकता या पद्धतीनं मोजली जाते. नंबर 2, दुसरी पद्धत वापरली जाते की प्रतिश्रमिक उत्पादकता. आता प्रतिश्रमिक उत्पादकतेमध्येही या ठिकाणी प्रति दर मजूर किंवा प्रत्येक व्यक्ती जी शेतामध्ये काम करीत आहे अशी व्यक्ती, श्रमिक किंवा मजूर याच्या साहाय्यानं किती उत्पादन मिळालेलं आहे. मग साधारणपणे शेतजमिनीमधून मिळालेलं एकूण उत्पादन भागिले श्रमिक संख्या. यानुसार या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीनं एकूण कृषी उत्पादकता मोजता येत असलेली दिसून येते. यामध्ये प्रामुख्यानं आपण वरीलच उदाहरणाचा थोडासा आधार घेतला की या ठिकाणी समजा 75 क्विंटल कापसाचं उत्पादन झालेलं आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी 2 हेक्टर किंवा 5 एकर घेण्याऐवजी या ठिकाणी आपण 5 श्रमिक घेतलेले आहेत. 5 मजुराच्या साहाय्यानं 75 क्विंटल उत्पादन मिळालेलं आहे. तर या दोन्हीचा जर भागाकार केला तर साधारणपणे या ठिकाणी 15 × 75 म्हणजे एका श्रमिकाबरोबर 15 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळालेलं आहे. म्हणजे प्रति श्रमिक उत्पादकता ही 15 क्विंटल आहे. या पद्धतीनं कृषीची उत्पादकता या ठिकाणी मोजलेली आपल्याला दिसून येते. आता हे कृषी उत्पादकता मोजण्याची पद्धत झाल्यानंतर आपल्याला असंही सांगता येईल की भारतामध्ये 1966-67 मध्ये मोठ्या प्रमाणात शेती उत्पादनामध्ये किंवा कृषी उत्पादकतेत वाढ झालेली आहे. त्याचं कारण म्हणजे हरित क्रांती घडून आली आणि या हरित क्रांतीमुळे भारतीय देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. जी अन्नधान्यासाठी परकीय देशावर अवलंबून राहावं लागत होतं, परकीय देशाकडून अन्नधान्याची आयात करावी लागत होती, तर ती करण्याची गरज राहिलेली नाही. तर उलट भारत आज जगातील अनेक देशांना अन्नधान्याची निर्यात करतो. एवढं जरी असलं तरी विकसित देशाच्या तुलनेनं किंवा विकसित देशाच्या शेती उत्पादनाबरोबर जर आपण भारतीय शेती उत्पादनाची तुलना केली तर भारतीय शेतीची उत्पादकता ही कमी असलेली दिसून येते. मग ही उत्पादकता कमी का आहे तर यासाठी अनेक कारणे सांगितली जातात. त्यामध्ये भारत देशातील एकूण वातावरण, पर्यावरण
शेतजमिनीचा आकार, भारतीय शेतकऱ्यांची स्थिती, नैसर्गिक वातावरण या सर्वांचा परिणाम म्हणून या ठिकाणी ही भारतीय शेतीची उत्पादकता विकसित देशाच्या तुलनेनं कमी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामध्ये अनेक वेळा नैसर्गिक संकटही मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्यामुळंही या उत्पादकतेवर परिणाम होत असलेला दिसून येतो. त्यामध्ये प्रामुख्यानं एकतर भारतीय शेतीचा आकार खूप लहान आहे. भारतामध्ये कोरडवाहू शेतीचं प्रमाण जास्त आहे. याबरोबरच भारतीय शेती ही पावसावर खेळलेला जुगार आहे. त्यातूनच भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही मागासलेली आहे, म्हणजे ते गरीब दरिद्री आहेत. याबरोबरच भारतामध्ये अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, दैववादी आणि भारतीय शेतकरी हा कर्जबाजारी असलेला दिसून येतो. याबरोबरच भारतीय शेतीला जी आधानाची गरज असते, ही आधान म्हणजेच वित्तपुरवठा असेल, संकरित बी बियाणं असेल, रासायनिक खतं असेल, तर हे वेळेवर उपलब्ध न होणं, न मिळणं किंवा त्यांच्या किमती जास्त असणं, ती शेतकऱ्याला न परवडणं इत्यादी कारणामुळे भारतीय शेतीची उत्पादकता ही कमी असलेली दिसून येते. आता यामध्ये अनेक कारणं असली तरी त्यातील आपण पहिलं कारण पाहू की वाढती लोकसंख्या. उत्पादकता कमी असण्याची कारणे. नंबर 1, लोकसंख्येचा वाढता भार. आपण जर विचार केला तर जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो, किंवा एकूण जागतिक लोकसंख्येपैकी 17% लोकसंख्या भारतात आहे आणि एकूण जागतिक भूक्षेत्रफळाचा जर विचार केला तर एकूण भूभागापैकी भारतात 2.4% भूभाग भारताच्या वाट्याला आलेला आहे. म्हणजेच एकतर भूक्षेत्रफळ कमी आणि लोकसंख्या जास्त. बरं, लोकसंख्या जास्त असूनही भारतीय लोकसंख्या वाढीचा वेग साधारणपणे आजही 2% असलेला दिसून येतो. म्हणजेच मुळातच भारताची लोकसंख्या जास्त, त्यात त्या लोकसंख्या वाढीचा वेगही जास्त. आणि मग ही वाढणारी लोकसंख्या, किंवा असंही म्हटलं जातं, भारतामध्ये दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया निर्माण होतो. म्हणजेच ऑस्ट्रेलियाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या भारतात दरवर्षी निर्माण होते. आणि मग या वाढत्या लोकसंख्येला भारतीय अर्थव्यवस्थेत इतर क्षेत्रामध्ये रोजगारासाठी सामावून घेतल्या जात नाही, किंवा सर्वांनाच व्यापार आणि सेवा क्षेत्रात रोजगार संधी मिळत नाहीत. आणि मग नाईलाजाने ही उर्वरित जे लोकसंख्या आहे ही आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आणि रोजगार मिळविण्यासाठी नाविलाजाने शेती क्षेत्राकडे वळलेली दिसून येते. आणि मग पूर्वीच लोकसंख्या जास्त आहे, पूर्वीच शेतीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त लोक आहेत आणि त्याच्यात आणखीन ही वाढणाऱ्या लोकसंख्येचा भार ह्या शेती क्षेत्रावरच पडत असलेला दिसून येतो. त्यामुळं भारतीय शेतीची उत्पादकता ही प्रामुख्यानं कमी होत असलेली दिसून येते. नंबर 2, सेवा क्षेत्रांचा अभाव.
शेतीसाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असते किंवा त्याला आपण थोडक्यात आदान असं म्हणतो, शेतीमध्ये जी जी मशागतीसाठी शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी जी जी साधनं वापरली जातात त्याला आपण कृषी आधाने असं म्हणतो. आणि मग या कृषी आधानामध्ये प्रामुख्यानं जर आपण विचार केला तर वाहतुकीची सोय उपलब्ध नसते, याबरोबरच दळणवळण आणि साठवणुकीचाही अभाव असतो. याबरोबरच कृषीसाठी लागणारा वित्त पुरवठा किंवा पैसा हा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही, किंवा ज्या वेळेस कृषीचा सीझन आहे, हंगाम आहे, या हंगामाच्या टायमाला पीक लागवडीच्या टायमाला शेतकऱ्याला कर्जाची किंवा पैशाची गरज असते. कारण त्याला एकतर संकरित बी बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं, जंतुनाशकं इत्यादी घ्यायचे असतात, मजुराचे पगार करायचे असतात. आणि यावेळेस त्याची पैशाची गरज भागविण्यासाठी भारतातील वित्तीय संस्था आजपर्यंत त्यांना वेळेवर कधी कर्ज मिळत नाही, तेही पुरेशा प्रमाणात मिळत नाही आणि योग्य व्याजदरानेही मिळत नाही. आणि त्यामुळे मग भारतीय शेतकरी हा प्रामुख्याने या सेवा क्षेत्रांचा अभाव आहे, त्यांच्याकडून या वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळं भारतीय शेतीची उत्पादन क्षमता कमी होते किंवा लागवडीचा हंगाम हा पुढे ढकलला जातो आणि वेळ निघून गेलेली असते. त्यामुळेही भारतीय शेतीची उत्पादकता कमी असलेली पाहावयास मिळते. नंबर 3, उत्पादनाची पद्धत. आता भारतीय शेती कसण्यासाठी आजही परंपरागत पद्धतीचाच वापर केला जातो. आधुनिक प्रकारे शेती कसण्यासाठी जी यंत्रसामग्री, अवजारं लागतात त्याचा क्वचित वापर केला जातो, मात्र मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. आजही जुनेच म्हणजे पूर्वीच्या पिकापासून निवडलेल्याच बियाणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लाकडी नांगराचा शेतीच्या मशागतीसाठी वापर केला जातो. पाणी पुरवठ्याच्या सोयीचा तर अभावच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही भारतीय शेतकरी परंपरागत पद्धतीने उदरनिर्वाह किंवा चरितार्थाची शेती म्हणून केली जाते, त्याकडे व्यापारी दृष्टिकोनातून पाहिल्या जात नाही. हाही परिणाम या ठिकाणी उत्पादकता कमी असण्याची आपल्याला सांगता येते. आणि भारतामध्ये यामुळं उत्पादनाची जुनी आणि परंपरागत पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीमध्ये अनेक दोष आहेत आणि त्यामुळे शेतीची मशागत योग्य प्रकारे होत नाही. संकरित खतं आणि बी बियाणाचा वापर केला जात नाही आणि त्यामुळे ही शेतीची उत्पादकता वाढण्याऐवजी ती दिवसेंदिवस कमी होत असते. आणखीन एक आपण जुनं उदाहरण जर घेतलं तर लाकडी नांगर, त्याला आपण बळीराम असं म्हणतो. अनेक शेतकऱ्याकडे शेतीसाठी 10-10 वर्ष शेत जमिनीला नांगर ही माहिती नाही, असेही शेतकरी आज आहेत. आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता एकंदरीतच विकसित देशाच्या तुलनेनं कमी असलेली पाहावयास मिळते. नंबर 4, जलसिंचनाचा अभाव. जलसिंचनाचा अभाव. भारतामध्ये आजही एकूण शेतजमीन लागवडी योग्य असणाऱ्या जमिनीचा विचार केला तर साधारणपणे 20 ते 25% क्षेत्र बागायत म्हणून ओळखलं जातं. मात्र 75 ते 80% क्षेत्र आजही कोरडवाहू क्षेत्र किंवा जिरायत क्षेत्र म्हणून त्याचा उल्लेख केला जातो आणि ती परिस्थिती आहे. आणि यामुळं एकूणच भारतीय शेतकरी हा आपली शेती पावसावर एक जुगार खेळतो की वेळेवर पडला पाऊस तरच वर्षातून एखादं पीक त्याच्या हाती येतं, अन्यथा तेही येत नाही.
अनेक वेळा पीक हाती येण्याच्या टायमाला अतिवर्षण होऊन ती शेतकऱ्याचं पीक महापूर येऊन शेत जमीन आणि पीकही वाहून नेल्या जातं आणि त्यामुळं ही शेत जमिनीची उत्पादकता कमी असलेली पाहावयास मिळते. एकंदरीतच या जलसिंचनाचा जर आपण विचार केला तर भारतीय शेत जमिनीचे तुकडीकरण आणि विभाजन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. एखाद्या शेतकऱ्याला 2.5 एकर जमीन आहे, पण ती त्या गावच्या शिवारामध्ये 4 ते 5 ठिकाणी 10-10 गुंठ्याचे तुकडे पडलेले आहेत आणि मग सगळ्याच बाजूला तो पाणी पुरवठ्याची सोय करू शकत नाही, विहीर खोदू शकत नाही. 10-10 गुंठ्यामध्ये विहीर खोदणं त्याला परवडत नाही. अगोदरच तो दरिद्री, गरीब आणि अशिक्षित. त्यामुळं परत 2 शेत जमिनीमधील अंतर 1-2 किलोमीटरचं असतं. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो पाईपलाईन करूनही पाणी नेऊ शकत नाही आणि त्यामुळं शेत जमिनीची एकंदरीतच उत्पादकता ही अतिशय कमी असलेली दिसून येते. नंबर 5, शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा. असं म्हटलं जातं की भारतीय शेतकरी हा कर्जात जन्मतो, कर्जातच जीवन जगतो आणि कर्ज डोक्यावर ठेवून तो तसाच मरतो. मग त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्याच्या मुलाला किंवा त्याच्या वंशावळीला पुढे भविष्यात फेडावं लागतं आणि ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि त्यामुळं भारतीय शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ही गरिबीची असलेली दिसून येते आणि गरीब असल्यामुळं त्याच्याकडे भांडवलाची कमतरता असते. कमतरता असल्यामुळं आपल्या शेतीत योग्य प्रकारची मशागत करू शकत नाही, शेत जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी तो प्रयत्न करू शकत नाही, कारण तो अगोदरच कर्जबाजारी आहे. याच्यासाठी अनेक वेळा असंही उदाहरण दिलं जातं की मूल जन्मलं म्हणून मुलाच्या बारशाला थाटामाटात त्यांनी कर्ज काढून बारसं केलं जातं. पुढं दुष्काळ पडतो, कर्जाची परतफेड होत नाही, कर्ज आणि व्याज ही रक्कम वाढत जाते आणि ही सतत कर्जबाजारीपणा वाढत जाऊन शेवटी त्या शेतकऱ्याला आपली शेतजमीनही सावकाराच्या ताब्यात द्यावी लागते. यातून हे लक्षात येतं की ती शेतजमीनही सुटत नाही आणि ते कर्जही फिटत नाही. तो शेतकरी तसंच डोक्यावर कर्ज ठेवून मरतो आणि ज्याच्या वाढदिवसासाठी हे कर्ज काढलेलं होतं त्या मुलाला परत त्या कर्जाची परतफेड करावी लागते. म्हणजेच भारतीय शेतकरी हा कर्जात जन्मतो, कर्जातच जीवन जगतो आणि डोक्यावर कर्ज ठेवून मरतो. या अवस्थेमुळे शेतजमिनीत उत्पादन वाढीसाठी पाहिजे त्या प्रकारची गुंतवणूक करू शकत नाही आणि परिणामी भारतीय शेतीची उत्पादन करण्याची क्षमता ही विकसित देशाच्या तुलनेनं कमी आहे. नंबर 6, योग्य बियाणांचा अभाव. योग्य बियाणांचा अभाव. आज यावर्षी पण चालू सध्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन मोठ्या प्रमाणात पेरलं, संकरित बियाणं खरेदी केलं, त्याच्यासाठी प्रचंड भांडवल गुंतवलं, मात्र त्या बियाणाची उगवण क्षमताच नाही, बीज उगवलं नाही. जर अशा प्रकारे अयोग्य बियाणं येत असेल तर त्या शेतीमधून उत्पादकता वाढण्याऐवजी ती कमी होत असलेली दिसून येते आणि शेतकऱ्यावर दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण होते. आणि शेतकऱ्याला मुळातच एक वेळ पेरणी मुश्किल होते, तर दुबार पेरणीसाठी त्याच्याकडे भांडवल नसतं आणि परिणामी जे जुनं बियाणं असेल त्याचाच वापर करून तो उत्पादन किंवा पीक घेत असतो आणि त्याचा परिणाम मग असं बियाणं लवकर रोगाला बळी पडतं आणि त्याची उत्पादन क्षमता ही कमी असते, उगवण क्षमता कमी असते आणि त्याचा परिणाम एकूणच उत्पादकतेवर होत असलेला या ठिकाणी दिसून येतो. नंबर 7, प्रतिकूल ग्रामीण वातावरण.
प्रतिकूल म्हणजे की शेती उत्पादनासाठी चांगलं किंवा अनुकूल असं नाही, ते प्रतिकूल वाईट आहे. याचाच अर्थ भारत हा खेड्यांचा देश आहे. भारतातील शेतकरी किंवा ग्रामीण भाग आजही मोठ्या प्रमाणात अशिक्षित, अज्ञानी, अडाणी आहे, दैववादी आहे. तो आधुनिक किंवा नवीन स्वीकारायला तयार होत नाही. थोडक्यात असं म्हणतो की ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ते असू द्यावी समाधान. तो नवीन स्वीकारायला तयार होत नाही. ते म्हणतो जुनं तेच सोनं, आणि या पद्धतीनं तो शेती करतो. एकतर त्याला बाहेरच्या जगाची ओळख नसते, कोणत्या बाजारपेठेत कोणत्या शेतमालाला किती किंमत मिळेल हेही माहिती नसतं. यामुळं त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन काढून आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल याचंही ज्ञान नसतं. फक्त तो शेती करीत असतो, ती उदरनिर्वाह, चरितार्थ. आपल्या कुटुंबाला पुरेल एवढं धान्य पिकलं म्हणजे झालं, ही त्याची भावना या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं हा भारतीय शेतकरी अंधश्रद्धाळू, अज्ञानी, दैववादी, नवीन न स्वीकारणारा असा असल्यामुळं, गरीब असल्यामुळं या भारतीय शेतकऱ्याला आपल्या शेतीतून उत्पादन वाढविण्याची संधी मिळत नाही किंवा त्याला ते उत्पादकता वाढविता येत नाही. परिणामीच भारतीय शेतीची उत्पादकता ही अतिशय कमी असलेली दिसून येते. यानंतर नैसर्गिक आपत्ती. आपण पाहतो की भारतात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या भागामध्ये दुष्काळ असतो, कोणत्या ना कोणत्या भागामध्ये अतिवर्षण झालेलं असते की त्या ठिकाणी महापुरानं शेतजमीन आणि पिकाच्या पिकं वाहून गेलेली असतात. आणि अशा अनेक ठिकाणी की जे सोंगणीला पिकं आलेली आहेत, पीक हातात यायची तयारी आहे, मात्र ऐन वेळेस पाऊस होतो आणि ते पिकं आणि ते सगळंच वायाला गेलेलं असतं. अशी ही परिस्थिती निर्माण होते. म्हणजेच नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक संकट. याच्यामध्ये अवर्षण, अतिवर्षण, टोळधाड, रोगराई या कारणामुळं शेतकरी आणि शेतकऱ्याची शेतजमीनही उद्ध्वस्त झालेली असते. आणि त्यामुळं त्या शेतीत पुढील वर्षी पीक घेण्यासाठी त्या शेतजमिनीची योग्य मशागत करायला सुद्धा त्याची पात्रता नसते किंवा गरीब असल्यामुळं तो ती करू शकत नाही. आणि परिणामी शेतीत मिळणारं उत्पादन हे विकसित देशाच्या तुलनेनं कमी असलेलं दिसून येतं. आता याबरोबरच अनेक कारणं सांगितली जातात. त्याच्यात मी थोडक्यात फक्त कारणं सांगतो, त्याचं विश्लेषण करण्याऐवजी. की धारण क्षेत्राचा आकार. भारतामध्ये आजही 5-5, 10-10 गुंठ्याचे तुकडे आहेत आणि त्यात योग्य मशागत करता येत नाही. त्यासाठी 2 बैल सांभाळणं शक्य नसतं आणि त्याच्यासाठी ट्रॅक्टर खरेदी करणंही शक्य नसतं. आणि अनेक अशा कारणामुळे ती शेतजमीन पडीक पडलेली असते. दुसरं कारण असं सांगता येतं की जुनाट उत्पादन तंत्र, की पारंपरिक पद्धतीने शेती, उदरनिर्वाह शेती, पोट भरण्यापुरती शेती केली जाते, व्यापारी पद्धतीने शेती केली जात नाही. आणि त्यामुळं मग तो जमा खर्च ठेवीत नाही आणि शेती त्याला परवडतही नाही आणि उत्पादनही अतिशय कमी असतं. त्यानंतर शेती संशोधनाची कमतरता. आपण जर विचार केला तर भारतामध्ये आज विकसित देशाच्या तुलनेने शेती क्षेत्रातील संशोधन हे अतिशय कमी आहे. आणि हे जे संशोधन आहे की नवीन शोध आहेत की कमी खर्चात, कमी वेळेत, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या पिकाच्या ज्या संकरित जाती आहेत, या संकरित जातीचा शोध लागला तरी ती शेतकऱ्यापर्यंत, शेताच्या बांधापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. आणि त्यामुळे शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीचाच अवलंब करीत आहे. परिणामी शेतीची उत्पादकता कमी असलेली या ठिकाणी दिसून येते. आणि योग्य धोरणांचा अभाव. या ठिकाणी शासकीय धोरण ही शेती संदर्भात किंवा शेतकऱ्यासंदर्भात योग्य असणं आवश्यक असतं, तसं ते दिसून येत नाही. कारण एकंदरीत शेती उत्पादनासाठी येणारा खर्च अधिक त्यावर मिळणारा लाभ अधिक त्या शेतकऱ्याची मजुरी हे करून त्याला नफा मिळणं आवश्यक आहे. आणि या सगळ्याचा विचार करून शेतमालाला हमी भाव देणं किंवा तो माल सरकारनं खरेदी करणं हे आजपर्यंतही शक्य होत नाही. अनेक वेळा असं होतं की शेती उत्पादनासाठी झालेला खर्च जास्त आहे आणि त्यापासून मिळालेलं उत्पन्न कमी आहे.
आणि यातूनच मग भारतीय शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती खालावते आणि दुसऱ्या वेळेस त्याला जास्तीत जास्त पीक घेण्याची उमेद राहत नाही, म्हणजे तो नाउमेद होऊन जातो. याबरोबरच तर त्या विमा कंपनीकडून त्याला 400-500 रुपयाचा चेक मिळतो. विम्याचा हप्ताच 2-5 हजार रुपयांनी भरलेला आहे, मात्र विमा कंपनीकडून त्याला भरपाई म्हणून 400-500 रुपयाचा चेक मिळतो. अशा जर शासकीय धोरणाचा अभाव असेल, असं जर धोरण असेल, तर शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करून, मशागत करून शेतीतून उत्पादन काढण्याचा प्रयत्न कसा करावा असाही प्रश्न पडतो. म्हणून शेत जमिनीची उत्पादकता कमी असण्यासाठी अशी अनेक कारणं आपल्याला सांगता येतील, हेही आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो. या ठिकाणी कृषी उत्पादकता म्हणजे काय, उत्पादकता मोजण्याच्या पद्धती आणि उत्पादकता कमी असण्याची कारणं याचं विश्लेषण मी आपणास थोडक्यात केलेलं आहे. धन्यवाद.